आदि गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, गुरु माऊलीचे असेच प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। माणसानं पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं। पैसा कमवला तर त्याला ठेवायला जागा लागते, तसं पुण्याचं नाही। ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं। आणि कारण कमवलेल्या पैशांचं काम जिथं थांबतं ना, तिथून केलेल्या पुण्याचं काम हे चालू मात्र नक्कीच होत असतं। म्हणून आपले दुःख हे मोजक्या लोकांकडे व्यक्त करा, कारण काही लोकांना पर्वा नसते आणि काही लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचा आनंद नक्कीच होत असतो। म्हणून कोणाला आपल्या सांगायचं आणि किती सांगायचं हे लक्षात ठेवायचं असतं। म्हणून मित्रांनो, स्वामींकडे हे नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करून आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। स्वामी भक्तांनो, संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे। जो स्वीकारतो तोच पुढे जातो। शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेले सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असते। जीवनात नेहमी हाच प्रयत्न असावा की आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा विश्वास कधीच तुटू देऊ नका आणि कधीच मागेही राहू देऊ नका। म्हणजे तुझे चांगले दिवस येणार आहेत आणि तुझी सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत। फक्त विश्वास ठेव, असे अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत। आणि स्वामी आपल्याला म्हणत आहेत की क्षणाचा नाही भरवसा इथे, कोणी पाहिले जन्म साथ, आहे तो क्षण भरभरून जगा, देऊन एकमेकांची साथ। म्हणून प्रत्येक स्वामी भक्ताने हे सर्वांसोबत अगदी प्रेमाने आणि मायेने राहिले पाहिजे। स्वामी म्हणतात, तुम्हाला मदत करणाऱ्यांना कधीही विसरू नका, तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांचा कधीही तिरस्कार करू नका आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधीही फसवू मात्र नका। या जगातील माझा सर्वात जवळचा मित्र जो मला नेहमी सांगतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। म्हणून स्वामी आपले आई वडील, मित्र मैत्रीण सर्व काही आहेत, फक्त आपल्या मनामध्ये आपण ते मानलं पाहिजे। माणूस आनंदाची गोष्ट प्रत्येकाला सांगत असतो, पण तो मनातलं दुःख ज्याला सांगतो ना, ती व्यक्ती खूप स्पेशल असते आणि त्याच्या आयुष्यात ती व्यक्ती सर्व संकटात त्याच्या सोबत मात्र नक्कीच उभी असते। गुरु आणि रस्ते या दोघात एकच साम्य मात्र आहे। स्वतः जिथे आहेत तिथेच राहतात, परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच ते मदतही करत असतात। म्हणून आपला फक्त स्वभाव भोळा आहे, भाऊ डोकं लय शातीर आहे। आपलं कोण आपलं आहे आणि कोण आपलेपणाच्या नावाखाली शाळा करतंय हे सगळं कळत असतं आणि न कळत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असतो। पण आपण या कलियुगात राहत आहोत, पण जशाला तसं उत्तर आपल्याला नक्कीच द्यावं लागेल आणि फक्त स्वामींच्या भक्तीत आपल्याला राहावं लागेल। आणि स्वामी भक्तीत राहा, नक्कीच त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळतील आणि तुमच्या कर्माची चांगली फळं ही तुम्हाला देखील नक्कीच मिळतील। म्हणून स्वतःचे डोळे पुसण्या इतके तरी धीट व्हा, कारण जीवनामध्ये हसवणारे तर कोणीच नसते, पण रडवणारे नेहमीच भेटत असतात आणि ते चारी बाजूला असतात। म्हणून दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत आणि ते आपल्याला कायम अशी चांगली दिशा ही दाखवत असतात आणि आपल्याला चांगल्या मार्गाला ते नक्कीच आणत असतात। म्हणून संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, पण तो कायम मुक्कामाला राहत नसतो। म्हणून मानवाने जीवनात येणारे प्रत्येक क्षण हे आनंदाने घालवायचे असतात आणि जीवनामध्ये नातं तेच चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही। म्हणून आपण मनापासून कुणावरही प्रेम केलं पाहिजे, गरजेसाठी केलं तर ते प्रेम अगदीच नसतं। म्हणून जिथे श्रद्धा आहे तिथे भक्ती आहे आणि जिथे भक्ती आहे तिथे माझ्या स्वामी माऊलींचा वास हा नक्कीच असतो। आणि स्वामी प्रत्येक ठिकाणी वास करतात आणि त्यांच्या भक्तांच्या पाठीमागेही ते नक्कीच राहत असतात। उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते, सगळं चांगलं होईल बाळा, नको टेन्शन घेऊ आणि तुझ्या जीवनात मी आहे ना। नक्कीच आपण स्वामींचं नामस्मरण करा आणि फक्त विश्वास ठेवा। जीवनात यशस्वी व्हायचे असेल ना, तर पहिल्यांदा संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका। जीवनाचे एक तत्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो ना, त्याच्यासमोर उभे तुम्ही राहिले पाहिजे, तर तुम्हाला जीवनाचा सर्व अर्थ नक्कीच कळून जाईल। म्हणून संकटाला कधी घाबरायचं नाही, कारण दिवस हे बदलत असतात आणि एक ना एक दिवस आपला नक्कीच येत असतो। म्हणून कुणी ओंजळभर प्रेम दिलं की आपण दोन्ही हात पसारून द्यायचं असतं। सुख म्हणजे तेच असतं आणि त्याच्यामध्येच खरं सुख आहे। नाती जपायला शिका, कारण नातेवाईकांपैकी एक नातेवाईक विचाराने खराब असेल तर तो इतर सर्व खराब करून टाकतो आणि सर्व अनुभव आपले वाईटही आहेत
आणि त्या बाबतीने आपण नातेवाईकांसोबत बोलतही नाही. पण आपण प्रेमाने राहिले पाहिजे आणि प्रेमाने वागले पाहिजे. सर्वच लोक आपल्याशी प्रेमाने राहतात आणि जर नसतील राहत तर मग आपण आपल्या मनामध्ये अगदी चांगल्या भावनेने स्वामींची भक्ती करायची आणि स्वामींना सगळं काही मानून आपण फक्त स्वामींशी बोलायचं आहे. म्हणून आयुष्य खूप लहान आहे. प्रेमाने गोड बोलत राहा. धन दौलत कोण कोणाला देत नसतं, फक्त माणुसकी जपत राहा. आणि 4 लोकांनी काय साथ सोडली, लोकांना वाटलं संपलोय मी, पण माझ्या पाठीशी माझे स्वामी आहेत एवढं लक्षात ठेवा. आणि आपल्या सर्वांच्या पाठीमागे ते आहेत. म्हणून तुम्हाला कोणती वाईट सवय लावून घेऊ नका आणि नेहमी चांगल्या सवयीमध्ये तुम्ही राहा. वाईट सवयी या वेळेवर बदलल्या पाहिजेत, नाहीतर त्या वेळ आपली बदलत असतात. म्हणून श्रीमंतांकडे बघून त्यांच्यासारखे जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरिबाकडे बघून जगलं की आयुष्याबद्दल कसल्याच तक्रारी आपल्याकडे उरत नाहीत. म्हणून कर्ज घ्या पण उपकार नका घेऊ, कारण कर्ज फेडता येतं पण उपकाराची भाषा आयुष्यभर ही ऐकावी लागत असते आणि ते टोमणे आपल्याला आपल्या कानावरही पडत असतात. म्हणून नात्यांचा अर्थ समजण्यासाठी हे नेहमी आपल्या माणसांच्या सहवासात आपल्याला राहावं लागतं. आणि तो सहवास ज्याला लाभतो तो व्यक्ती अगदीच नशिबाने आणि चांगला असतो. सकाळची सुरुवात 2 गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरी म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे हे मनात ठेवून करायला हवी. म्हणून सवय आणि स्वभाव याला औषध नाही. म्हणून तुम्ही सवय आणि स्वभाव हा चांगला ठेवायचा आहे आणि तो चांगला ठेवला की जीवनामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण जास्त करून येणार नाही. धोका हा मंदिरातल्या प्रसादासारखा असतो. थोडा का होईना आपण प्रत्येकाच्या वाटेला तो येतच असतो आणि प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाला धोका हा देतच असतो. म्हणून स्वतःला पटेल तसं योग्य वागावं. दुसऱ्यांसारखं वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये, कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही हिरा मात्र नसते. आणि येतील आमचे पण चांगले दिवस, कारण आम्ही कष्टावर विश्वास ठेवलाय आणि स्वामींवर विश्वास ठेवलाय. म्हणून देवाला केलेला नमस्कार पण देव कधी उधार ठेवत नाही, तो देखील देव परत करत असतो. म्हणून त्याची वाट पहा. स्वामी सांगतात, जगणं खूप सुंदर आहे, सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही ना म्हणून रोपाला कधी तोडू नका. त्या रोपाला जपून ठेवा आणि त्याप्रमाणे ते मोठं झाल्यावर फळ नक्कीच आपल्याला देणार आहे. म्हणून आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने काढावी लागते आणि कष्ट हे प्रत्येकालाच करावे लागत असतात. म्हणून प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींना स्वामींच्या सेवेला अजिबात सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा कधी स्वामी महाराज होऊ देणार नाहीत. आणि हसता हसता सामोरे जा आयुष्याला, तरच घडू शकाल भविष्याला. कधीच निघून जाईल आयुष्य कळणार नाही. आताचा हसरा क्षण परत कधी तुम्हाला मिळणार देखील नाही. म्हणून अस्तित्व मागून मिळत नसतं, कष्टाने घाम गाळून तयार करावं लागत असतं. आणि ते अस्तित्व तयार करायला भरपूर वर्ष देखील जात असतात. पण तुम्ही दटून राहायचं आहे आणि मागे हटायचं नाहीये. म्हणून स्वामींना म्हणायचं, तुमच्या चरणी ठेवून माता धरावे तुझे पाय, आयुष्याचे सार्थक करेल माझी स्वामी माय, माझी स्वामी माय. आणि खरंच आयुष्याचं सार्थक करतील आपले स्वामी. फक्त आपण त्यांचं नामस्मरण करा आणि विश्वास ठेवा, बस एवढंच करायचंय. स्वामींनी सांगितले, तू इमानदार राहा, बाकीचे सर्व काही तुझ्या आयुष्यात चांगले क्षण मी स्वतः निर्माण करणार आहे. म्हणून श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण? स्मरण करता समोर उभे राहतात ते स्वामी. जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते स्वामी. आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झुळीत घेतात ते स्वामी. आणि जे सुख दुःखाच्या पलीकडे आहेत ते आपले स्वामी समर्थ आहेत. आणि स्वामी सांगतात, ज्या जिभेवर सतत पैशांची व प्रॉपर्टीची भाषा असते ना, त्या व्यक्तीकडून आपण माणुसकीचं दर्शन हे कधीच घेऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये गर्व आणि अहंकार हा भरपूर भरलेला असतो. म्हणून घर जळत असलं तर बघत बसणार आणि राग झाल्यावर रडत बसणार, ही असते आपली नक्कीच माणुसकीची भाषा. आणि त्या कलियुगामध्ये ही अशीच माणुसकी राहिलेली आहे. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहे तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतीलही. म्हणून आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा कधीच कोणाला मिळत नाही. म्हणून आपल्याला जे भेटले ते भेटत आहे वा भेटणार आहे तो स्वामींचा प्रसाद आहे, या अर्थाने घ्यावा आणि त्या अर्थाने आपण जीवनाची नौका पुढे सरकावी. आमची वाईट वेळ नव्हती, आम्हाला माणसाचं वाईट भेटली होती आणि त्या वाईट माणसांमुळे आम्ही त्यातून निघू शकत नव्हतो. म्हणून ती माणसं चांगली भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि नक्कीच माणसं चांगली भेटली आणि स्वामींचा आशीर्वादही त्यात आम्हाला लाभलेला आहे.
म्हणून तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल. आणि नक्कीच तुमची भक्ती आणि एकदम त्यामध्ये एवढा आनंद मिळतो की ते सांगू नका. आणि स्वामींच्या भक्तीमध्ये जो आनंद आहे तो कशामध्येही नाही. म्हणून तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची जीवलग माणसं असतील. आणि नक्कीच तुम्हाला कोणती माणसं सापडणार नाहीत, तर तुम्ही फक्त स्वामींना जीव लावा आणि स्वामींची भक्ती करा, बस. बाकी काही नाही. स्वामी नामाशिवाय या जगात अन्य कोणालाही व कोणतीच गोष्ट ही नाही. आणि फक्त स्वामींचं नाम आहे आणि ते आपण घेत राहा. स्वामी सांगतात, वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती ही साथ देत असते. आणि संकट काळात ती आपल्या बरोबर देखील असते. म्हणून नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते. आणि तेही आपल्याला लाभत असते ज्याचा आपण विचार देखील केला नव्हता. आणि त्या गोष्टी आपल्या आयुष्यात येत असतात. पण आपण काय करतो की त्या गोष्टी या आपण चुकीच्या मार्गाने नेतो आणि चुकीच्या मार्गाने त्या गोष्टींचा विचार आपण करत असतो. पण तसं न करता आपण फक्त चांगला विचार केला पाहिजे आणि चांगल्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. नक्कीच आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जे हरवलं आहेत ते शोधल्यावर परत मिळतील, पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत. म्हणून मित्रांनो, कर्म नेहमी चांगले केले पाहिजे, कारण दिलेले श्राप आणि दिलेले आशीर्वाद कधीच खाली जात नाही आणि कधीच खाली येतही नाही. म्हणून तो बघतो सर्वच, फक्त निर्णय उशिरा घेतो आणि उशिरा लोकांना त्यांची कर्माची फळं मिळतात. मग ती वाईट असो किंवा मग चांगली असतो, मग ती फळं त्या लोकांना मिळून नक्कीच राहत असतात. म्हणून आजचं तुमचं एक चुकीचं कर्म कधीतरी भविष्यात तुमच्या आयुष्याला डंक मारल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. आणि या जगात सर्वात मोठी संपत्ती ही बुद्धी आहे, आणि सर्वात चांगलं हत्यार हे धैर्य आहे, आणि सर्वात चांगली सुरक्षा हे विश्वास आहे, आणि सर्वात चांगले औषध हे हसू आहे. आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे आणि त्याचा आनंद तुम्ही जीवनात नक्कीच घेतला पाहिजे. माणसाच्या डोक्यात काय शिस्त आहे हे कुणीही सांगू शकत नाही, आणि ते फक्त परमेश्वराला माहिती असतं. आणि नक्कीच परमेश्वरही त्याचा विचारही करत असतो. म्हणून जीवन एक घाट आहे जिथे काही अशी वळणं येतात जी आपल्या नशिबाचा संपूर्ण कायापालट करून टाकतात आणि आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतात. म्हणून विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे. म्हणून तुम्ही काळजी अजिबात करू नका. जे होईल ते पाहिलं जाईल आणि स्वामी आपल्या सोबत आहेत. फक्त याच्यावर विश्वास ठेवा. कोणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं ना, तर या जगात कुणीच कुणाशी बोललं नसतं. हे कटू आहे पण सत्य देखील आहे. म्हणून स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, आळस झटल्याशिवाय यशाचा कळस हा दिसत नसतो. म्हणून आळस तुम्ही अजिबात जीवनामध्ये नाही केला पाहिजे आणि नेहमीच चांगल्या मार्गाने आणि चांगल्या मार्गाला तुम्ही राहिले पाहिजे. मित्रांनो, आपल्या जीवनाचा आनंद आपल्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. आणि म्हणून आपल्या विचारांची गुणवत्ता कशी आहे यावर आपले जीवनही अवलंबून असते. म्हणून मनाचा गाभारा पवित्र असला की त्यात प्रवेश करणारा प्रत्येक जण हा भाविकच असतो. म्हणून आपला गाभारा मनाचा पवित्र ठेवा आणि पवित्र मनाने प्रत्येकाचा विचार देखील करा. म्हणून माझ्या आसपास असे सुद्धा लोक आहेत ज्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे. पण आपण काय करायचं, सगळ्यांशी गोड बोलायचं आणि चांगलं बोलायचं, बस एवढंच आपण करायचं आहे. आणि चांगल्या मार्गाने आपण लोकांशी जोडायचं आहे. म्हणून कुणाच्या मनात काय चाललंय ना याचा विचार करत बसायचा नाही, आणि तो विचार करून आपल्याला काही होणार सुद्धा नाही, आणि आपण अजून पण प्रॉब्लेम मध्ये येऊ आणि संकटात देखील येऊ. म्हणून स्वामी म्हणतात, यशाचे डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधीच सोपाही नसतो. म्हणून तो प्रवास नक्कीच तुम्ही करून बघा आणि यश मिळवून बघा. तुम्हालाही तो आनंद लवकरच प्राप्त होणार आहे. आणि आयुष्य आनंदाने जगायचं असेल तर एकच लक्ष, लोकांकडे दुर्लक्ष, बस एवढंच करायचं आहे. आणि मग तुम्ही आयुष्य बघा कसं आनंदाने जगणार आणि आनंदाने तुम्हाला सर्व काही गोष्टी या मिळणार आहेत. मित्रांनो, देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो. म्हणून आपले स्वामी सर्वश्रेष्ठ आहेत हे मनात ठेवा आणि हृदयात ठेवा. म्हणून तुम्हाला स्वतःला कळत नाही ना इतके तुमच्या मनात काय चाललं आहे ना हे स्वामींना कळते. म्हणून नामस्मरण करताना तुम्ही स्वामींना पाहत नसाल, पण ते तुम्हाला नक्कीच पाहतात, कारण ते तुमच्या हृदयात आहेत आणि तुम्ही नाम घेता म्हणून ते तुमच्या मागे पुढे चालतात. आणि म्हणून स्वामी म्हणतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि असं शक्य गोष्ट ही कोणतीच नाही जगात की स्वामी ती शक्य करू शकत नाही.
प्रत्येक गोष्ट ही शक्य करू शकणारे आपले स्वामी समर्थ आहेत, म्हणून आपण जे मागतो ते तर खूप छोटं आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून अभिमान आणि गर्व यात मोठी तफावत असते. अभिमानाने व्यक्तिमत्वात चकाकी येते, तर गर्वाने व्यक्तिमत्वाला कीड लागत असते. म्हणून अहंकारापासून सावध राहा. ही दुधारी तलवार आहे. बाहेरील कळा तुमची लोकप्रियता कमी करते, तर आतील कळा तुमची शुद्धता ही कमी करत असते. म्हणून वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयांची असो, ती फक्त स्वतःच्या कष्टाची हवी, आणि कष्टाचा पैसा हा तुम्हाला शेवटपर्यंत टिकत असतो. आणि कष्ट केल्याशिवाय माणसाला यशही मिळत नसते. म्हणून स्वामी म्हणतात, दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की तो नाहीसा होत असतो. म्हणजे तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला काय करायचंय. विश्वास हा कोणावरती पण ठेवत जाऊ नका, कारण आज आपल्यासोबत एका ताटात खाणारा सुद्धा वेळ आल्यावर आपल्यावर पलटतो आणि मग तो आपल्यावरच सगळं काही उलटं फिरत असतो. म्हणून पहिल्या दिवशी लोक हसतील तुम्हाला, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे करायचंय ना तेच करा आणि त्या मार्गाने चला. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय या जीवनात नक्कीच देतील. आणि साथ देण्याची हिंमत नसेल तर सोबत राहण्याची गंमत तुम्ही अजिबात करू नका आणि कुणाला तसा वादाही करू नका. म्हणून निश्चिंत राहा. बाकी मी पाहीन, पुढे चाल, मागे मी राहीन, असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आणि म्हणत आहेत की कुठेही जा तेथे मी दर्शन देईल. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करील. फक्त स्वामी समर्थांच्या नामात आपण राहिलं पाहिजे. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास आपण ठेवला पाहिजे. म्हणून देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव, जीवभावाचे मित्र मात्र खूप सारे जमव. आणि असे आपल्याला देव सांगून गेले आहेत. म्हणून माणसांची काळजी घ्या आणि माणसं जपायला शिका. नक्कीच तुम्ही भरपूर काही आयुष्यामध्ये मिळवून जाल. आणि सत्य पचवण्याची कुवत नसली की माणूस खोटी बदनामी करायला ही सुरुवात करत असतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आयुष्य गरिबीत गेलं तरी चालेल, पण लाचारीत जाता कामा नये. आणि कोणाजवळ लाचार व्हायला आपण एवढे राहू नये की आपण कष्ट करू नये आणि आपण मागे राहू. म्हणून कष्ट जरूर केले पाहिजे आणि कोणापुढे लाचार झाले नाही पाहिजे. म्हणून स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा आणि नक्कीच ते तुम्हाला या आयुष्यात सापडतील आणि त्यांना मी तुमच्यासाठी पाठवून देखील देईल. फक्त तुम्ही शोधायला बाहेर तर पडा, सर्व काही मिळेल. म्हणून नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं आयुष्य जगायला हा शिकत असतो आणि तोच आयुष्य हे जगतही असतो. म्हणून लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत, पण दिवस तेच आहेत, पण लोक ही पहिल्यासारखी राहिली नाहीत. म्हणून आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण हे नक्कीच असायला हवं. त्यामुळे आपला भरपूर वेळ आणि काळ आणि पैसा देखील वाचत असतो. म्हणून कर्म चांगले करत जा. नुसती देवाची पूजा करून काही होत नाही. जब कर्म हो काला तो क्या करेगा ऊपर वाला, अशी म्हण आहे. म्हणून आपण कर्म चांगले केले तर देव वरून बघतच असतो आणि तो देव आपल्या सोबतही असतो. म्हणून वेळ निघून जाते पण शब्द कायम लक्षात राहत असतात. म्हणून मित्रांनो, शब्द हे तुम्ही आयुष्यामध्ये हे जपून वापरायचे असतात. म्हणून कुणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही दगड समजत असाल ना, तो हिरा सुद्धा असू शकतो आणि तो हिरा भरपूर काही चमक सुद्धा तुम्हाला देऊ शकतो. म्हणून मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. फसवणारा जरी कोणीही असला ना, तरी वाचवणारा भगवंत कायम आपल्या पाठीशी राहणार आहे आणि आपल्या पाठीशीच असणार आहे. म्हणून स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवावंच लागेल आणि संकट हे तुमच्यावरून नक्कीच चालले जाईल. फक्त स्वामींच्या सेवेत तुम्ही राहायला हवं. माहीत नाही तुमचं आणि माझं नातं काय, असं स्वामींना कायम म्हणत असतो. आणि पण तुमच्या विना जीवन जगणं या जन्मात अशक्य आहे आणि स्वामींशिवाय जगणं हे आपल्याला होऊ शकत नाही. आणि स्वामींचं आपण नामस्मरण हे केलं पाहिजे. आपल्या नशिबापेक्षा स्वामींवर विश्वास ठेवा. ती योग्य वेळी योग्य तेच करतात आणि योग्य निर्णय ते आपल्यासाठी घेत असतात. जिद्द आणि स्वामी भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या सुद्धा गोष्टी ह्या तुम्हाला मिळाल्या नक्कीच पाहिजे. म्हणून कृष्णाने राधाला विचारले, अशी एक जागा सांग तिथे मी नाही. आणि तेव्हा राधाने हसून उत्तर दिले, माझ्या नशिबात. म्हणून कोणाच्या ही नशिबात कोणती गोष्ट नाही हे वरूनच ठरून येत असते. आपण त्याचे काही करू शकत नाही. देवाला ते चुकले नाही तर आपल्याला कसे काय चुकणार आहे. म्हणून कोणती व्यक्ती आपल्या आयुष्यात नाही तर त्यासाठी रडत बसण्यापेक्षा आयुष्य चांगल्यापणाने कसे जगता येईल याकडे आपण जास्त लक्ष दिले पाहिजे. आणि जे मिळत नाही
त्याची अपेक्षा असते आणि जे मिळाले आहे त्याची कदर नसते. म्हणून माणूस वागण्यातून कळतो तेवढाच तो बोलण्यातूनही ओळखता यायला हवा. आणि आयुष्यात प्रामाणिक नक्कीच राहायचं, पण स्वतःला त्रास आणि मनस्ताप होईल इतकं नाही. म्हणून दुसऱ्यांचे वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्यासोबत वाईटच होईल. आणि हेच सत्य आहे आणि हीच नीती सुद्धा आहे. म्हणून स्वामी म्हणतात, भिवू नकोस बाळा, मी 24 तास तुझ्या मागे पुढे फिरत असतो आणि मी तुला दर्शनही देत असतो. फक्त तू मला ओळखायला शिक. नक्कीच तुला आम्ही चमत्कार दाखवणार आहे. म्हणून भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून सावध राहा. कारण भांडण करणारे ओळखता येतात, पण भांडण लावणारे हे अजिबात ओळखता येत नाहीत. म्हणून जिथे दान देण्याची सवय असते ना, तिथे संपत्तीची कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी अजिबात नसते. म्हणून 100 लोकांच्या मध्ये चमकायचं असेल तर 99 लोकांचा विचार करायचा नसतो आणि तो विचार सोडून द्यायचा असतो. मित्रांनो, तुम्ही जीवनात पाठिंबा देणारी माणसं आणि आशीर्वाद सोबतीला असले की फक्त मनस्थितीच नाही तर परिस्थिती सुद्धा तुमची नक्कीच बदलून जाईल. म्हणून वेळ गेल्यावर वेळ देऊन हा उपयोगच नसतो. म्हणून हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासाठी 2 अक्षरे आहेत आणि ती म्हणजे आपले आई वडील आहेत आणि त्यांना जपा. जिथे आपण प्रार्थना करतो तिथे देव असतोच, पण देव तिथेही असतो जिथे आपण पाप करत असतो. म्हणून ही गोष्ट तुम्ही अजिबात विसरायची नाहीये आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि खूप ही मजेशीर गोष्ट आहे. आणि काही लोकांना वाटतं की देवाला मी भजत आहे आणि त्यांना मी नामस्मरण करत आहे तेव्हा देव बघतायत, पण ते चुकीचे काम करत असताना देव बघत नाही असं त्यांना वाटत असतं. पण तसं नसतं. देव त्याही वेळी तुम्हाला बघतही असतो. म्हणून मिठासारखं झाले आहे आयुष्य. लोक चवीनुसार वापर करून घेतात, पण त्यांना हे माहीत नाही की आपला पण काळ हा येणार आहे आणि आपल्यासोबत स्वतः स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांना त्यांच्या कर्माची फळं ही नक्कीच भेटतील. म्हणून भोळ्या भाळ्या माणसाला कधी फसवू नका, भ्रमात राहू नका. हा माझा, तो माझा आहे. आपली वेळ खराब आली ना की कोणीच कुणाचं नसतं, हे लक्षात ठेवा. म्हणून वेळेनुसार बदलणारी माणसं हे आयुष्यात कधीही तुम्हाला धोका देखील देऊ शकतात. म्हणून साधी माणसे आणि सरळ रस्ते प्रत्येकालाच नाही समजत आणि ते शेवटी जाऊन ते समजत असतात. म्हणून माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी प्रेम आणि आपल्यांची साथ असणे खूप गरजेचे असते आणि ते शेवटपर्यंत टिकवणेही गरजेचे असते. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात धडे हे मोठे शिकवत असतात. म्हणून स्वामी सांगतात, काही गोष्टी उशिरा मिळतात पण त्या सर्वोत्तम तुम्हाला मिळत असतात. आणि संस्कार चांगले असतील ना तर ती व्यक्ती कुणाच्या ताटातले हिसकावून खात नाही. आणि एखाद्याचं ताट मोकळं दिसलं तर आपल्या ताटातले थोडं दिल्याशिवाय मात्र राहत नाही. म्हणून सवय बदलू शकते, स्वभाव माणसाचा कधीच बदलू शकत नाही आणि तो बदलण्यासाठी त्याला खूप परिश्रमही घ्यावे लागतील. म्हणून पैसा कमवण्यासाठी जगू नका, जगण्यासाठी पैसे कमवा. कितीही कमावून ठेवलं तरी सोबत काहीच येणार नाही. मन मारून नाही, मन भरून जगायचं असतं. म्हणून वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयांची असो, फक्त ती गोष्टाची जाणीव आपल्याला नक्कीच राहायला हवी. आणि ती जाणीव जर ज्याला असली ना त्याला प्रत्येक गोष्टीचं मोल हे नक्कीच जीवनात समजत असतं. म्हणून 1 वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळचे पोटभर जेवण म्हणजे आपले स्वामी समर्थांची कृपा आहे असं समजा आणि त्यांना नक्कीच तुम्ही धन्यवाद द्या. मित्रांनो, श्री स्वामी म्हणतात, जोपर्यंत स्वार्थ जळत नाही तोपर्यंत परमार्थ हा आपल्याला अजिबात कळणार नाहीये. म्हणून कचऱ्यात फेकलेली भाकरी हेच सांगते की पोट भरलं की माणूस आपली लायकी ही विसरून जात असतो. म्हणून स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा लाचारीच्या सहवासापेक्षा कधी योग्यच ठरत असतो आणि तो शेवटपर्यंत योग्यच असतो. कारण त्या व्यक्तीमागे स्वतः स्वामी समर्थांचा हात असतो आणि स्वामी आपल्या पाठीमागे असतात. म्हणून जीवनात चांगले घडो वा वाईट घडो, पण जे पण घडो ते तुमच्या इच्छेने हो, कारण तुमच्या इच्छेतील वाईटही चांगलेच असते. आणि म्हणून स्वामींच्या इच्छेतील वाईटही चांगलेच आपल्यासाठी नक्कीच असणार आहे. आणि म्हणून झाकल्या मोठीतील सत्य जेव्हा बाहेर पडते तेव्हा आयुष्याचा खरा संघर्ष हा आपल्यासाठी चालू होत असतो. आणि एकटे चालून मोठे व्हा, कारण सोबतचे कधी धोका देतील हे सांगता मात्र येत नाही. म्हणून गरज संपली तर लोक देवाला विसरतात, मात्र आपण तर माणसं आहोत आणि ही माणसं आपण जपून ठेवली पाहिजेत. कारण माणसं यांना मनं असतात आणि मन हे आपण कधी कुणाचं तोडू नये. म्हणून चांगले करून ही काही लोक वाईट समजत असतील ना तर तो तुमचा दोष नाही, कदाचित तुम्हाला ओळखणे इतपत त्यांची पात्रता अजिबात नसेल. म्हणून नाती ही रक्ताचीच नाही तर नाती जाणीवांनी जुळली जातात. आणि जर जाणीव असेल तर परकी व्यक्ती ही आपली होऊन जाते
आणि जाणीव नसेल तर आपली माणसेही परकी मात्र होऊन जात असतात. म्हणून 2 घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि हक्काने मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगत अधिक वाढून जात असते. म्हणून जिथे संपूर्ण शक्ती होतात असमर्थ, तिथे फक्तच एका विश्वशक्ती असते. ते नाव आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ. म्हणून हळूहळू का होईना श्री स्वामींच्या नामस्मरणाने चांगले दिवस आपल्याला नक्कीच येत असतात आणि शेवटपर्यंत ते टिकतही असतात. म्हणून चिंता नाही करायची. जर स्वामींवर सर्व सोपवलं आहे ना, स्वामी नक्कीच सुरळीत करतील आणि तुम्ही तुमचे प्रयत्न फक्त इमानदारीने करत राहा. आणि जीवनात अशी माणसं भेटावीत जी चालणाऱ्याला पाडणारी नसावी तर पडलेल्याला उठून चालायला लावणारी नक्कीच असायला हवीत. म्हणून नाम घेता स्वामींचे कर्म फिटती जन्माचे, कर्मच होते गेला जन्माचे, म्हणून ओठी नाव आले श्री स्वामी समर्थांचे. म्हणून आपण काहीतरी चांगले कर्म केलेले असणार, त्यामुळेच आपण स्वामींच्या भक्तीत आलो आहोत आणि स्वामी आपल्याला बोलवत नक्कीच आहेत. म्हणून मी हे केलं, मी ते केलं असं म्हणून लई हवेत आपण जाऊ नका. तुम्ही फक्त निमित्त करणारा परमेश्वर आहे. पाण्याची वाफ होऊन कितीही ढग गेलात तरी पाऊस होऊन जमिनीवर यायचा आहे आणि हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. म्हणून चुका करणे हा जीवनाचा एक भाग आहे, पण चुका मान्य करण्याचे धाडस मात्र फार कमी लोकांमध्ये असते. आणि ती चुका मान्य करून काहीतरी त्यातून शिकून आपण नवीन धडा हा जीवनाचा नक्कीच घेतला पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवातून नक्कीच असणार आहे आणि तो अनुभव हा शेवटपर्यंत आपल्या सोबत असणार आहे. म्हणून प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवेत, कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण शब्द कधी विसरू शकत नाही, हेही तितकंच सत्य आहे. म्हणून कदर करायला शिका. कोणीही पुन्हा पुन्हा नाही येत आयुष्यात आणि ते आयुष्य आपल्याला परत परत असा मोकाही देत नाहीत. म्हणून मनमंदिरात नित्य होतेच पूजा स्वामींची, आस आहे मनाला फक्त त्यांच्या दर्शनाची आणि त्यांचं दर्शन हे आपल्याला नक्कीच होईल. फक्त त्या भावधीरताने आणि मनापासून आपण त्यांची भक्ती करायची आहे. जेव्हा दुःखात पण सुखाचे भास होत असतील तेव्हा समजून जायचं की स्वामी आपल्या सोबत असतात आणि ते शेवटपर्यंत आपल्या सोबतही असतात. म्हणून दुनिया साथ चले या ना चले, पण आप साथ रहना मेरे स्वामी समर्थ. आणि स्वामींना हीच प्रार्थना आपण करूयात. म्हणून कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते जो उन्हें खटकाने की ताकद रखते. म्हणून तुम्ही जर तुमच्या यशाचे दरवाजे वाजवलेच नाही तर ते कोणी उघडणार नाही. म्हणून तुम्हाला प्रयत्न हे नक्कीच करायचे आहेत आणि आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवायचा आहे. योग्य वेळ आली की तो एवढा देतो की तुम्हाला ते संपायला संपणार नाही आणि मागायला काही उरणार पण नाही. म्हणून वेळ तर महत्त्वाची असतेच, पण त्या वेळेला आपल्यासोबत कोण उभं असतं ते मात्र तितकंच महत्त्वाचं देखील नक्कीच असतं. म्हणून माणूस एक दुकान तर जीभ कुलूप आहे. ते कुलूप उघडल्यावरच समजतं की ते दुकान सोन्याचं आहे की कोळशाचं आहे. म्हणून ते दुकान उघडल्यावर आणि तोंड उघडल्यावर आपल्याला माणूस कळत असतो आणि ते दुकानही कळत असते. म्हणून घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला कधी तुम्ही श्रीमंती समजू नका. घरातला आईचा हसणारा आवाज आला की समजून जा की हे घर श्रीमंताचं नक्कीच आहे. म्हणून 100 वेळा तुटून सुद्धा तरी चालणे म्हणजे पण पुन्हा पुन्हा उभं राहून धावायची आणि तयारी मात्र ठेवावी लागेल, कारण कुजत पडण्यापेक्षा धावून झिजलेलं केव्हाही बरं असतं. आणि त्यामुळे आपल्याला जीवनाचा अनुभव हा नक्कीच येतही असतो. म्हणून हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा ही माणसंच जास्त आडवी येत असतात आणि तीच आपल्याला भरपूर काही अडथळे आणत असतात. म्हणून जे पाहिजे ते मला मिळालंच पाहिजे हा हट्ट चुकीचा आहे. काही नशिबावर तर काही योग्य वेळ आली की सगळं काही आपल्याला मिळत असतं. म्हणून स्वामी सांगतात, मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार महत्त्वाचा खूप आहे. म्हणून पटणार नाही कोणाला, पण हे कडू सत्य आहे. आपली परिस्थिती पाहून लोक आपल्याशी नक्कीच ते संबंध चांगले ठेवत असतात, किंवा चांगली परिस्थिती असली तर चांगले, नाहीतर वाईट परिस्थिती असली तर मग वाईट. म्हणून भरोसा श्वासांवर सुद्धा नसतो आणि आपण लोकांवर तो ठेवत असतो. म्हणून विचार करा, प्रत्येकावर विश्वास तुम्ही अजिबात ठेवू नका. पैसा कधीही मिळवता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली माणसं ही कधीच परत आपल्याला मिळत नसतात. आणि स्वामी म्हणतात, शब्द हे चावीसारखे असतात, कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करत असतात. म्हणून माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे, परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबतच ठेवावे. आणि मैत्री वेड्यांसोबत करावी, कारण संकट आल्यावर शहाणे माघार घेत असतात आणि शहाणी माणसं अति शहाणी सुद्धा असू शकतात. म्हणून अंतिम सत्य हेच की माणसांना माणसाचीच गरज आहे. बाकी प्रॉपर्टी, बंगले, पैसा हे सर्व खोटं, कारण हे गेल्यावर पुन्हा मिळवता येतात, पण हातातून निसटलेली माणसं
जशीच्या तशी पुन्हा मिळवता येत नाही, हे तितकंच खरं आहे. आणि स्वामी हेच 2 शब्द आयुष्यात तारण्यास समर्थ सुद्धा आहेत. म्हणून त्यांना म्हणतात की श्री स्वामी समर्थ. म्हणून अन्याय सहन करणारा टिकतो, पण करणारा कधीच टिकत नाही. त्याला फेड ही करावीच लागत असते आणि तो अन्याय प्रत्येक गोष्टीवर लागू होत असतो. मग तुम्ही कुठेही समजा आणि कसाही समजा. म्हणून माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहिती आहे मी कधी कोणाचं वाईट हे केलं नाहीये. म्हणून नजरेत भरणारी माणसं जगात भरपूर असतील, पण हृदयात राहणारी माणसं क्वचितच आपल्याला आयुष्यात ही भेटत देखील असतात. म्हणून ते आयुष्य आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने जगायचंय आणि चांगल्या पद्धतीने त्या आयुष्यात आपण वागायचं नक्कीच आहे. म्हणून कमी कधी संपत नसते, संसार तो संसार असतो. आणि आशा कधी संपत नसते, ते जीवन असते. आकर्षण कधी संपत नसते, ते प्रेम असते. आणि खर्चून कधी संपत नसते, ते ज्ञान असते. आणि थांबवून कधी थांबत नसते, ते वय असते. आणि अडकून कधी अडत नसते, ती बाधा असते. आणि मारून कधी मरत नसते, ती फक्त माणुसकी असते. म्हणून माणुसकी कधी मारू नका आणि माणुसकी फक्त तुमच्या मनामध्ये जिवंत नक्कीच ठेवा आणि शेवटपर्यंत ठेवा, कारण ही माणुसकीच तुम्हाला शेवटी साथ नक्कीच देणार आहे आणि या माणुसकीला तुम्ही जपलं नक्कीच पाहिजे. स्वामी ही अशी शक्ती आहे जी तुम्ही एकदा ओळखली की तुम्हाला त्यांचा अनुभव यायला लागतील आणि त्यांचे अनुभव तुम्हाला एकदा यायला लागले की तुम्हाला समजत जाईल की स्वामींविषयी आपण कशी भावना ठेवली पाहिजे आणि स्वामींविषयी आपण कसे जगले पाहिजे. म्हणून तुम्ही फक्त चांगल्या विचारांना जोड द्या आणि चांगल्यावर तुम्ही भर द्या. नक्कीच तुमच्यासोबत चांगलं सुद्धा होईल. म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि मित्रांनो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि म्हणून तुम्ही जीवनामध्ये ज्या काही गोष्टी करता त्या का होतात आणि कशामुळे होतात हे फक्त तुमच्या मनाला माहिती असतं आणि तुमचा मन हेच तुम्हाला सगळं काही उत्तर देत असतं. फक्त आपण ते नक्कीच समजून घ्यायला हवं आणि ती नक्कीच आपण जीवनशैली आत्मसात करायला हवी. तेव्हा आपल्याला समजत जातं की आपण काय करतोय आणि आपण कशासाठी एवढ्या गोष्टी करत असतो. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला फक्त तुमच्या मनाचं ऐकायचं नाही तर तुमच्या मेंदूचं सुद्धा ऐकायचं आहे. आणि म्हणून तुमचा मेंदूही तुम्हाला भरपूर काही संकेत देत असतो. आणि म्हणून तुमच्या आयुष्यात हे एक मोलाचा बोध आपल्याला प्राप्त होत असतो आणि तो म्हणजे तुमचं सर्वोच्च ध्येय गाठण्यासाठी कठीणतम व आव्हानांवर मात करण्यासाठी एक नैसर्गिक तत्व तुम्ही ओळखायला पाहिजे आणि ते वापरलं पाहिजे. या तत्वावर तुमचे इच्छित परिणाम आधारित आहेत आणि तत्व आपण कशी वापरू याच्यानुसार त्यांचे प्रत्येक भिन्न आहेत आणि आपली ऊर्जा, बुद्धी, प्रतिभा यावर ते ठरेल. पण शेवटी तुम्हाला नक्कीच कुटुंबात आणि कामात यश हे सदैव ते यश ज्या तत्वाशी निगडीत आहे त्या तत्वाशी बांधील असल्यानेच मिळत असते. आणि अनेक लोकांना मात्र ही गोष्ट पटत नाही आणि कदाचित त्यांना याची जाणीवच नसते. आणि खरं तर तत्वनिष्ठ विचार हा परंपरागत संस्कृतीपेक्षा नक्कीच भिन्न असतो. आणि हा विरोधाभास नेमका काय असतो हे आपल्या समोर येणाऱ्या अगदी नेहमीच्या आव्हानांपैकी काहींची उदाहरणे नक्कीच आपण घेऊ शकतो आणि ते तुम्हाला मी सांगतो. भीती आणि असुरक्षितता. आज जगात अनेक लोक भीतीने ग्रासले आहेत. त्यांना भविष्याची चिंता पोखरते. ऑफिस आणि बिझनेसमध्ये त्यांना असहायता जाणवते आणि त्यांना नोकरी सुटण्याची आणि कुटुंबाचा चरितार्थ चालवता येईल का याची भीती वाटत असते. म्हणून या असहायतेमुळे ते घरात किंवा ऑफिसमध्ये निर्भयपणे जगू शकत नाही आणि असे लोक इतरांवर विसंबून राहतात. आणि आता या समस्येचं आपल्या संस्कृतीनं परंपरेनं दिलेलं उत्तर आहे, अधिकाधिक स्वावलंबी व्हा, स्वतंत्र व्हा आणि मी सर्व लक्ष मी आणि माझं यावरच केंद्र करीन आणि मी माझं सर्व काही उत्तम करेन आणि कामाच्या बाहेर माझा खरा आनंद मिळवेन, अशीच धारणा तयार ठेवा. आणि होत असते. म्हणून लक्षात घ्या, स्वतःच्या स्वातंत्र्य हे एक महत्त्वाचं जीवनमूल्य आहे, पण आपण नेहमी इतरांवर अवलंबून जगत असतो आणि हीच तर समस्या आहे. आणि सर्वोच्च यशासाठी, सर्व क्षमतांच्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला गरज असते ती वेगळ्या कौशल्याची आणि ते म्हणजे परस्परावलंबन, अर्थात परस्परांना सहकार्य करण्याची. म्हणून मला ते आत्ताच हवंय आणि लोकांनी अनेक गोष्टी हव्या असतात आणि त्या देखील आत्ताच्या आत्ता आणि अगदी आत्ताच्या आत्ता ताबडतोब. मला पैसा, एक छानसं मोठं घर, आलिशान कार, सर्वोत्कृष्ट करमणुकीचं साधन हवं आहे आणि मला हे सगळं हवंय कारण माझी योग्यताच तशी आहे. म्हणून आजच्या क्रेडिट कार्ड संस्कृतीचा नारा आहे, आत्ता विकत घ्या, पैशानंतर द्या. पण आपलं आर्थिक वास्तव समोर येतं तेव्हा जाणवतं की आपल्या कमवण्यापेक्षा आपला खर्चच खूप मोठा असतो आणि यशाची आठवण आपल्याला वारंवार करून दिली जाते आणि ती सुद्धा अतिशय वाईट प्रकारे. म्हणून कामाचं दडपण खूपच असतं. कितीही काम केलं तरी ते अपुरंच वाटू लागतं आणि तंत्रज्ञानात इतक्या झपाट्यानं प्रगती आणि बदल होतात की या वेगात आणि जागतिकीकरणाच्या स्पर्धेत
आपण केवळ साक्षर सुशिक्षित असणं खूप कुचकामी ठरू शकतं आणि इथं सतत पुन्हा पुन्हा नवीन शिकायत राहावं लागतं आणि स्वतःचा शोध घेत राहावं लागतं. म्हणून आउटडेटेड न होण्यासाठी मनाची मशागत सतत करावी राहायला लागते. म्हणून आपल्या क्षमतांना धारदार करावं लागतं. आणि ऑफिस बिझनेसमध्ये बॉसचा असा वर्ग असतो जो नेहमी आउटपुटच्या परिणामांच्या मागे लागलेला असतो. आणि बॉस लोक तरी कुठं चुकीचे असतात म्हणा, कारण स्पर्धा अधिक तीव्र असते आणि इतकी की जीवन मरणाचा प्रश्न यात उरलेला असतो. म्हणून आज आपल्याला कोणत्याही परिस्थितीची प्रोडक्शन निर्मिती ही करावीच लागते आणि सतत निर्मितीच्या गतिमानतेत राहावं लागतं. कारण पण यशाचं खरं रहस्य हे स्थिरता आणि वृद्धी. तुम्ही केवळ तिमाहीचे आकडे पाहत असात आणि आजपासून 5 ते 4-10 वर्ष ही यश टिकेल आणि तुमची भरभराट होईल अशी गुंतवणूक करत आहात का? मग आपला समाज आणि वॉल स्ट्रीट केवळ एका गोष्टीसाठी ओरडत आहे, आम्हाला आज रिझल्ट हवे आहेत. आणि म्हणून पण तुम्हाला केवळ यांच्यासाठी रिझल्ट हवे आहेत की त्यांच्यासोबत उद्याची यश मिळवून देईल. आणि अशा आपल्या कौशल्य क्षमतात इन्व्हेस्टमेंट करण्याची तुमची तयारी आहे का? मग आजचं काम आणि उद्याच्या चिरकाल यशाची तरतूद यात संतुलन साधताना अटळ आहे. आणि तुमचं आरोग्य, वैवाहिक सुख, नातेसंबंध आणि सामाजिक गरजा याबद्दल हे सत्य आहे. म्हणून दोषारोप आणि बळीचा बकरा असतो. म्हणून समस्या दिसतात इतरांच्या माथी खापर फोडण्याची वृत्ती सर्वत्र असते. म्हणून माझा बॉस एवढा मूर्ख हिटलर नसता तर मग माझा जन्म गरीब घरात झाला नसता तर मग मी जर बऱ्या ठिकाणी राहत असलो असतो तर माझ्या वडिलांच्या रागीट स्वभाव माझ्यात आला नसता तर मग जर माझी मुलं एवढी भांडकुदळ नसती तर जर अमक्यानं आमच्या ऑर्डर्सचे एवढे घोळे घातले नसते तर आणि जर आम्ही अशा डाऊन मार्केट असणाऱ्या इंडस्ट्रीत कामाला नसतो तर मग जर आमचे कर्मचारी एवढे आळशी आणि ध्येयहीन नसते तर म्हणून जर माझी बायको मला समजून घेणारी असती तर म्हणून जर हेच पालुदब हे आपण कायम घोकत असतो. आणि समस्या दिसताच त्यासाठी कोणत्या तरी माणसाला आणि अन्य गोष्टीला दोष द्यायचा जणू नियमच तयार झालाय आणि इतरांवर दोषारोप करून आपण प्रश्नांच्या जाळ्यात गुंतत जातो. आणि मला किमान एक माणूस असा दाखवा की जो परिस्थितीचा विनाअट स्वीकार करतो आणि तो आपली जबाबदारी स्वीकारण्या एवढा नम्र आहे. मग मी तुम्हाला निवडीत काय ताकद असेल ते दाखवेन. म्हणून नैराश्य आणि नकारात्मकता ही प्रत्येकामध्ये भरलेली असते. नैराश्य हे दोष देण्याच्या प्रवृत्तीचे फळ आहे आणि परिस्थितीचा मी बळे आहे आणि मी दुर्गतीचे दुर्दैवाचे फळ आहे. ही भावना मनात रुजताच आपला आशीर्वाद नाहीसा होतो आणि आपली इच्छाशक्ती खुंटते. आणि मी तर एक प्यादा आहे आणि मी इतरांच्या हाताचं बाहुलं आहे आणि मी चाकातला एक खिळा असल्यानं काहीच माझ्या हाती नाही आणि मी तरी काय करू सांगा. म्हणून हुशार, बुद्धिमान म्हणवल्या जाणाऱ्या अनेक लोकांच्या मनात हा विचार पक्का होतो आणि पाठोपाठ येते ती नाउमेद, निराशा, निरुत्साह. आणि अनेक लोक, विशेषतः तरुण पिढी, बचावात्मक पवित्रा बाळगते आणि आयुष्यात माफक अपेक्षा ठेवाव्यात आणि जेणेकरून कोणाच्याही कडून अपेक्षा भंगाचं दुःख भोगावं लागणार नाही. पण याविरुद्ध असणारा सकारात्मक विचार म्हणजे माझ्या जीवनातील सर्जनशील ऊर्जा म्हणजे केवळ मीच आहे असं आपण नक्कीच ठरवलं पाहिजे. आणि म्हणून बिघडलेला ताळमेळ, हरवलेला समतोल आपण कसा नीट करायचा ते बघूया. जमाना आहे सेलफोनचा आणि या जमान्यातलं जीवन वेगमिश्रित आहे आणि इच्छा, अपेक्षांचं, तणावांचं आणि दमछाक करणारं झालं आहे. म्हणून टाइम मॅनेजमेंट, भरपूर सुख मिळवायचे हाव टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने अधिक काम करण्यात गुरफटलेला आपण, त्यामुळे सर्व काही असूनही आपल्याला अभाव जाणवतोय आणि आरोग्य, नातेसंबंध, अंतर्बाह्य एकाग्रता आणि अशा अनेक गोष्टी कायम दुय्यम मानतो. आणि ते देखील आपल्या कामाला अत्यधिक महत्त्व देऊन काम पूर्ण करण्यासाठी लवकर जा, रात्रीचा दिवस कर, अधिकाधिक काम करा, सध्या थोडा सुखाचा त्याग करा, हे जगण्याचं सूत्र बनलंय. पण यामुळे ना आयुष्यात संतुलन आहे ना मानसिक शांती. आणि खरं तर ज्याला आपल्या आयुष्यात सर्वोच्च प्राधान्य कशाला द्यावं हे समजतं त्याला समतोल आणि समाधान लाभत असतं. म्हणून मला कुणीतरी समजून घ्या असं आपण म्हणत असतो. आणि यात माणसाची सर्वात मोठी भूक असते ती इतरांना मला समजून घ्यावं हीच. म्हणून माझं म्हणणं कुणीतरी ऐकावं, मला सन्मान द्यावा, माझा आब राखला जावा, माझ्या इतरांवर प्रभाव पडावा असं सर्वांनाच वाटतं. पण पुष्कळांना असं वाटतं की प्रभावी संवाद साधणं हीच इतरांवर प्रभाव पाडण्याची गुरुकिल्ली आहे. आणि तुमच्याशी कुणी बोलत असतं तेव्हा त्याचं म्हणणं नीट ऐकून घेण्याऐवजी मी या माणसाला आता काय उत्तर देऊ याचा विचार करण्यातच तुमचं मन अडकतं. आणि तुमचा प्रभाव खऱ्या अर्थानं तेव्हाच पडतो जेव्हा इतरांना असं वाटतं की तुम्ही त्यांना समजून घेतलाय आणि तुम्ही त्यांचं म्हणणं मनापासून आणि खुलेपणानं ऐकून घेतलाय आणि त्यांना खात्री पटायला हवी. पण बरेच लोक भावनिक स्तरावर दुबळे असतात, इतके की समोरच्याचं माणसाचं म्हणणं नीट समजून घ्यावं एवढा धीर धरणं त्यांना शक्यच होत नाही.
आणि आपली परंपरागत संस्कृती सांगते की तुम्ही स्वतःचं म्हणणं जोरसकपणे मांडा आणि इतरांवर प्रभाव पाडा. पण जेव्हा दोनपैकी किमान एक व्यक्ती शांतपणे ऐकून घेते तेव्हा कुठे परस्परांना समजून घेण्याची प्रक्रिया सुरू होत असते. म्हणून संघर्ष आणि मतभेद प्रत्येकात असतात आणि लोकांच्यात अनेक गोष्टी समान असल्या तरी बरेच पैलू भिन्नही असतात आणि दोन माणसाची विचार पद्धती वेगळी असते आणि आयुष्यातली मूल्य, प्रेरणा आणि उद्देश वेगवेगळे असतात. म्हणून बऱ्याचदा या गोष्टी एकमेकांची स्पर्धा करण्यातही असू शकतात आणि सामाजिकतेही या भेदातून उद्भवतात आणि हे वाद संघर्ष सोडवण्याची आपल्या समाजाची पद्धत भलतीच असते आणि जमेल तेवढं आणि शक्य तितकं जिंकत राहा आणि ही जी नाती असते. आणि जर समजून उजळून तडजोड केली तर मग त्यातून पुष्कळ वेळा चांगली निष्पत्ती होते आणि दोघांनाही मान्य होईल असा मध्यम मार्ग निघण्यासाठी दोघेही आपल्याला भूमिकांचा दुराग्रह बाजूला ठेवतात. परंतु कुणालाच यामुळे समाधान लाभत नाही. म्हणून दुराग्रह आणि स्वतःचा वेगळेपणा जपण्याच्या नादात लोक दोघांनाही सोयीस्कर वाटणारं उत्तर बाजूलाच ठेवतात आणि खरं तर समस्येवर रचनात्मक सहयोगाच्या माध्यमातून उपाय शोधता येतो आणि परिणामी दोघांच्याही विचारापेक्षा अधिक सरस उत्तम उपाय गवसू शकतो. म्हणून साचलेपण मानवी स्वभावाच्या 4 बाजू असतात: देह, मन, हृदय आणि आत्मा. 2 विचारांमधले हे फरक आणि त्यांचे परिणाम तर पहा. शरीर, समाजात रुजलेली वृत्ती, जीवनशैली सांभाळा. आरोग्यविषयी तक्रारी आणि औषधांनी आणि शस्त्रक्रियांनी दूर राहा. नवीन तत्व, सिद्ध झालेल्या जगमागत्य अशा आरोग्यविषयक तत्वांशी सुसंगत अशी आपली जीवनशैली ठेवा. रोग आणि आजार दूर तुम्ही ठेवले पाहिजे आणि ते दूर ठेवले तर तुमचं शरीर चांगलं राहिलं तर मग तुम्ही नक्कीच जीवनामध्ये पुढे जाल. आणि तुमचं मन हे समाजात रुजलेली वृत्ती आहे. भरपूर टीव्ही बघा, करमणूक, मनोरंजन हे जगण्याचं महत्त्वाचं प्राधान्य आहे. म्हणून नवीन तत्व कसं आहे की भरपूर आणि सखोल वाचन करा. सतत शिकण्याचा ध्यास तुम्ही बाळगला पाहिजे आणि यात तुमच्या मनात रुजलेली जी वृत्ती आहे ना ते तुम्ही काढून टाकली पाहिजे आणि नवीन तत्व तुमच्यासाठी नक्कीच उभं राहील. म्हणून हृदय कसं हवं? नवीन तत्व म्हणून मनापासून ऐका, इतरांची सेवा करा, कारण यातूनच सर्वोच्च समाधान आणि आनंद तुम्हाला मिळत देखील असतो. आणि आत्मा, मग आयुष्यात सांसारिकतेपेक्षा सार्थकता महत्वाची असते आणि त्या अर्थपूर्ण आणि सकारात्मक गोष्टीचा स्रोत हा तत्वांमध्ये आहे आणि नैसर्गिक न्यायाने याचा स्रोत ईश्वरच आहे आणि अशी माझी वैयक्तिक श्रद्धा देखील नक्कीच आहे. आणि हे आव्हानं आणि तुमच्या स्वतःच्या गरजा हे दोन्ही तुम्ही डोळ्यांसमोर ठेवा आणि जेणेकरून तुम्हाला शाश्वत उपाय आणि दिशा गवसेल आणि समाजात रुजलेली वृत्ती आणि समाजाच्या लोकप्रिय धारणा आणि युगानुयुगे शाश्वत अशी कालातीत तत्व यातला विरोधाभासही स्पष्ट होत जाईल. आणि मी प्रशिक्षण देताना एक प्रश्न नेहमी विचारतो असं लेखक म्हणतात. तो आता तुम्हाला विचारतोय, मृत्यूशय्येवर असताना किती लोकांना असं वाटले की मी आयुष्यातल्या अनेक थोडा वेळ ऑफिसमध्ये किंवा टीव्ही बघण्यात घालवायला हवा होता? आणि कोणाच्याही मनातून या प्रश्नाचं उकारार्थी उत्तर येणार नाही, कारण या प्रश्नावर लोकांच्या मनात विचार येतात ते त्यांच्या प्रियजनांचे, कुटुंबियांचे आणि ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांचे. म्हणून माझी 19 वर्षाची नात रुमानियातील अनाथ मुलांची सेवा करण्याची तत्पर झाली आणि एका आजारी बाळानं तिला मिठी मारली. त्याच्या दुसऱ्या दिवशी तिने सँड्राला आणि मला पत्र लिहिलं. त्या क्षणी शालनाचा मनोमन निश्चय झाला. मला यापुढे स्वार्थी संकुचित आयुष्य जगायचं नाही. मला माझं आयुष्य सेवेतच व्यतीत करायचं आहे. आणि मी लिहित असताना नक्कीच ते रुमानियाला परत गेली आणि अजूनही तिथेच लोकांची ती सेवा करीत आहेत. म्हणून आपल्या मनामध्ये ती आपली चांगली सेवा ही धारण झाली पाहिजे आणि ते सेवेमागचं कारणही तेवढंच चांगलं राहिलं पाहिजे. म्हणून आतून बाहेर या जगात उत्कृष्ट असं काही अस्तित्वच नाही. मुळे जे योग्य जीवनशैलीपासून वेगळं काढता येईल हे फक्त तुम्ही लक्षात घ्या. गेली 25 वर्ष माझं अनेक प्रकारचे उद्योग क्षेत्र, विद्यापीठ, विवाह संस्था आणि कौटुंबिक संस्था यामध्ये काम सुरू आहे असं डेव्हिड स्टार जॉर्डन म्हणतात. आणि त्यात ती कित्येक माणसे भेटली ती बाह्य जगात अत्यंत यशस्वी आहेत, पण अंतर्यामी मात्र त्यांचा झगडा सुरू असतो आणि ते प्रामाणिकपणासाठी, अखंडतेपणासाठी, परिणामकारकतेसाठी आणि इतरांबरोबर निकोप संबंध प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करत असतात. आणि त्यांचे हे प्रश्न कदाचित तुमच्याही ओळखीचे असू शकतील. म्हणून मी माझ्या करिअरमधली गोल्स निश्चित केली आणि पूर्ण सुद्धा केली. म्हणून आज माझं करिअर अत्यंत यशस्वी आहे आणि मला माझ्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यात मात्र अपयश आलंय. माझी पत्नी आणि माझी मुलं आता जणू काही अनोळखी त्रयस्थासारखी झाली आहेत आणि मी माझे मूळ ओळख आणि माझ्यासाठी खरंच काय महत्त्वाचं आहे हे पूर्णपणे विसरलोय. आणि माझ्या लौकिक यशाची किंमत खरं तर एवढी मोठी आहे का? म्हणून मी या वर्षात चक्क 5व्यांदा डाएट सुरू केलाय आणि माझा लठ्ठपणा मला अस्वस्थ करतोय. माझी स्वतःच बदल घडवण्याची खरंच इच्छा आहे आणि मी सगळी माहिती वाचतो, गोल सेटिंग करतो आणि सगळ्या सकारात्मक विचारांनी मनाची तयारी करतो.
पण येस आय कॅन डू इट आणि असं मी स्वतःला सांगत असतो, पण प्रत्यक्षात मी काहीच नाही करत आणि काही आठवडे जातात आणि मी ध्येयापासून ढळत असतो. म्हणून मित्रांनो, अशी कारणं तुम्हाला भरपूर सापडतील आणि असे भरपूर काही लोक तुम्हाला सांगतील देखील आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते वागावं सुद्धा लागेल. म्हणून तुम्ही मनामध्ये कसा विचार करता आणि कसं तुम्ही वागता त्यावर सगळं अवलंबून असतं. म्हणून प्राथमिक आणि दुय्यम महानता असते. माझ्या मुलात घडलेला बदल हा माझ्यासाठी एक सुखद अनुभव होता. हा अनुभव माझा अभ्यास आणि यश विषयक सातत्य, माझं संशोधन या सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आल्या आणि चित्राचे सगळे तुकडे अचानक जुळल्यावर जरी अरे वा ची भावना निर्माण होते तसं झालं. आणि व्यक्तिमत केंद्रितपणे तिमूल्याचा आपल्यावर किती प्रभाव असतो हे अचानक माझ्या नजरेत भरलं. आणि लहानपणापासून मी जे अनुभवलं होतं त्यातून माझ्या धारणा तयार झाल्या होत्या असं ते लेखक म्हणतात. आणि जे सत्य म्हणून मला परिचित होतं त्यातून माझ्या ज्या धारणा तयार झाल्या ते मग नक्कीच चांगल्या मार्गाला गेल्या आणि चांगल्या मार्गाला जाऊन त्या धारणा मला आपल्या जीवनामध्ये पुढे घेऊन गेल्या. म्हणून धारणेची भरपूर मोठी शक्ती आहे. म्हणून प्रभावशाली व्यक्तिमत्वासाठी आवश्यक असणारी तत्वे अंतर्भूत आहेत आणि खरं तर सवयी असून त्या अत्यंत मूलभूत आहेत आणि चिरस्थायी सुख आणि यश ज्यावर अवलंबून आहे अशी योग्य तत्वे अंगीकारणे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून पण या 7 सवयी समजून घेण्याअगोदर आपल्याला अधिक आपल्या मनात कोणकोणत्या धारणा आहेत हे समजून घ्यावं लागेल आणि स्वतःत बदल कसे घडून आणायचे हेही पाहावं लागेल. म्हणून चारित्र्यनीती आणि व्यक्तिमत्वाची या दोन्ही सामाजिक धारणा आहेत. आणि पॅराडायम हा शब्द ग्रीक मधून आलाय आणि मुळात ही शास्त्रीय संज्ञा होती. मात्र हा शब्द नमुना, तत्व, समज, गृहीतक आणि संदर्भ चौकटे अर्थात सर्रास वापरला जातो. आणि नक्कीच त्यामुळे तुम्हाला नक्कीच समजू शकेल की माणसं कशी वागतात आणि त्यानुसार त्यांचं आयुष्य हे कसं घडत जातं आणि त्या अतिविचाराने किती त्या माणसांच्या मनामधला बदल हा विचार करण्यामुळे होत असतो. म्हणून स्वतःचा दृष्टिकोन बदला आणि आधीची गृहीत बदला. म्हणून वरच्या प्रयोगातली सर्वात मोठी बाब म्हणजे आपले गृहीत, आपल्या धारणा प्रकाशात येणे. आणि शेवटी जेव्हा एखाद्याला मिश्र चित्र दुसऱ्या पद्धतीने दिसतं तेव्हा त्याच्यात तोडून आश्चर्याचा भाव व्यक्त होतो. आणि आधीच समज धारणा जितकी पक्की असली ना तितकंच त्या माणसाकडून येणारी आश्चर्यकारक प्रतिक्रिया ही मोठी जोरदार असते. म्हणून जणू त्यांच्या मनात साक्षात्काराचा काहीतरी नवं गवसल्याचा दिवस हे नक्कीच प्रकाशमान होत असतो. आणि त्यानुसार दिसणं आणि खरंच असणं हे वेगवेगळं असतं. म्हणून लक्षात घ्या, सगळेच धारणातले बदल एका रात्रीत होत नाही. व सवयीमधील माझ्या अनुभवाच्या विरुद्ध स्टँडला आणि मला अनुभव आलेला आमच्या मुलाच्या बाबतीतलं परिवर्तन हे सावकाश, कठीण आणि जाणीवपूर्वक केलेलं होतं असं ते लेखक म्हणतात. आणि आम्ही त्यांच्या बाबतीत धरलेली पहिली वाट ही आमच्या आजवरच्या जडणघडणीतून आणि व्यक्तिकेंद्री मूल्यांतून झालेली होती. आणि पालक म्हणून आमच्या यशाचं मोजमाप आणि आमच्या मूल्यांच्या यशाचं मोजमाप यांच्या मनात खोलवर रुजलेल्या धारणांचा तो परिणाम मात्र नक्कीच होता. म्हणून तुमच्या मित्रांना आणि तुमच्या मुलांना तुम्ही कशी शिकवण देता आणि काय सांगता यावर भरपूर अवलंबून आहे की ते तुमच्याशी कसे वागतील. म्हणून स्वतःच्या समस्या या स्वतः निवडायच्या असतात आणि स्वतः त्यामध्ये बदल घडवून आणायचा असतो. म्हणून शोध घ्या, शोधणं घेणं थांबवू नका. जिथून सुरुवात केली त्याच जागी येऊन पोहोचणं आणि त्याच जागी आपले सारे शोध संपणं हे नक्की आहे. आणि नक्कीच ते तुम्हाला नक्कीच गवसतील आणि त्यामागचे कारणही तुम्हाला नक्कीच सापडतील. म्हणून 7 सवयी एक दृष्टिक्षेप आहे. तुम्ही जे पुन्हा पुन्हा करता ते आपण असतो. आणि उत्कृष्टता ही एक कृती नसून ती सवय मात्र नक्कीच आहे. चारित्र्य म्हणजे आपल्या सवयींची गोळाबेरीज असते. विचार पेरल्यावर कृती उगवेल आणि कृती पेरल्यावर सवय उगवेल. सवय पेरा चारित्र्य उगवेल आणि चारित्र्य पेरा मग भविष्य उगवेल असा सुविचार आहे. आणि सवयी हा आपल्या जीवनाचा फार शक्तिशाली भाग आहे आणि त्या निमित्ताने घडत असतात. म्हणून पुष्कळदा अजाणतेपणी नक्कीच घडणाऱ्या कृती असतात आणि त्यामुळे त्या सतत आपलं चरित्र व्यक्त करत असतात आणि आपली परिणामकारकता ही किंवा अपरिणामकारकता ही घडवत असतात. म्हणून होरेस मान एकदा म्हणाले होते की सवयी या तारखेसारख्या असतात. नक्कीच त्या आपण रोज त्यांचा एक गोप विणत असतो आणि नक्कीच त्या आपल्या लवकरच त्या अभेद्य अतूट बनतात. आणि मला या विधानाचा उत्तरार्थ मान्य नाही, कारण सवयी मोडू शकतात हे मला माहिती आहे, पण सवयी लावता येतात तशा मोडताही येतात. पण ही वरवरची मलमपट्टी नाही हेही मला ठाऊक आहे. आणि यासाठी एक प्रक्रिया आणि नक्कीच बांधिलकी लागते. आणि आपल्यापैकी ज्यांनी अपोलो 11 ही चंद्र मोहीम पाहिली ती पहिली माणसं चंद्रावर चालताना आणि पृथ्वीकडे परतताना पाहून मंत्रमुग्ध झाले होते. आणि त्या खळबळजनक दिवसांचं वर्णन करायचं आजोड सारखी ही विशेषणांनी अपुरी पडतील. पण तिथे पोहोचण्यासाठी आंतरवेळांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची प्रचंड शक्ती भेदून पार जावे लागले होते. आणि 5 लाख मैलांच्या प्रवासातील उड्डाणानंतरच्या पहिल्या काही मिनिटांमध्ये, पहिल्या काही मैलामध्ये नंतरच्या काही दिवसात खर्च झालेल्या अधिक शक्ती खर्च झाली होती. म्हणून
सवयींमध्ये फार जास्त ओढ, आकर्षण असते. भविष्याची सतत चिंता, अधीरता, दोष बघण्याची वृत्ती आणि स्वार्थीपणा या अशा खोलवर रुजलेल्या सवयी या मानवी परिणामकारकतेला अत्यंत हानिकारक मात्र असतात. आणि त्या मोडण्यासाठी केवळ इच्छाशक्ती आणि जीवनशैलीतील किरकोळ बदल यापेक्षा अधिक काहीतरी लागते. आणि उड्डाण करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, हे खरे. पण एकदा का आपण हे गुरुत्वाकर्षण भेदून पलीकडे गेलो की आपलं स्वातंत्र्य एका निराळ्याच उंचीवर घेतलं जातं. आणि मग कुठल्याही नैसर्गिक शक्तीप्रमाणे नक्कीच गुरुत्वाकर्षणही आपल्या दिशेने किंवा आपल्या विरुद्ध काम करतं. आणि आपल्या सवयींपैकी काही सवयींची ओढ किंवा ताकद सध्या आपल्याला इच्छित स्थळी जाण्यापासून रोखत असेल. पण आपल्या जगाला एकत्रित बांधून ठेवायचं आणि ग्रहांना त्यांच्या कक्षेत ठेवण्याचं आणि एकूण विश्वाची सुव्यवस्था ठेवण्याचंही काम हे गुरुत्वाकर्षणच करत असतं. आणि आपल्या जीवनातील परिणामकारकता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेली शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण सवयींची गुरुत्वाकर्षण शक्ती वापरू शकतो. सवय म्हणजे काय? आता आपल्या उद्दिष्टपूर्तीचा ज्ञान, कौशल्य आणि तीव्र इच्छा यांचा सामायिक घटक म्हणजे सवय अशी व्याख्या करू. ज्ञान म्हणजे तांत्विक धारणा, काय आणि का करावं याची मीमांसा म्हणजे ज्ञान आहे. आणि कौशल्य म्हणजे कसं करावं याची मीमांसा आहे. तर तीव्र इच्छा ही प्रेरणा म्हणजे प्रत्यक्ष कृती करण्याची तळमळ होय. आणि जीवनात एखादी सवय अंगी बाळगण्यासाठी आपल्याला या तीनही गोष्टी लागतात. आणि माझे सहकारी, माझा जोडीदार, माझी मुलं यांच्याबरोबरच्या संबंधात मी निष्प्रम ठरत असतो. आणि यामागचं कारण मी सतत मला काय वाटतंय, मला काय हवंय हे सांगत असतो. पण इतरांचं म्हणणं मी कधीच ऐकून घेत नाही. आणि लोक व्यवहाराच्या योग्य तत्वांच्या मी शोधच घेतला नाही तर मी ऐकून घ्यायला हवं याचं ज्ञानच मला होणार नाही. आणि इतरांबरोबरच्या परिणामकारक संबंधासाठी मी त्याचं ऐकलं पाहिजे याचं ज्ञान मला झालं तरी कदाचित माझ्याकडे ते कौशल्य नसेल. आणि दुसऱ्या माणसांचं म्हणणं हे मनपूर्वक कसं ऐकून घ्यायचं हे मला माहिती नसेल. परंतु संवादाचं ज्ञान आणि संवाद कौशल्य असणं पुरेसं नाही. पण ऐकण्याची जर मला इच्छा नसेल, तर तळमळ नसेल, तर माझ्या आयुष्यात ही सवय लागणार नाही. आणि सवय निर्माण करण्यासाठी 3 गोष्टींवर काम करावं लागतं. आधी आपल्यासाठी केवळ दिसणं महत्त्वाचं होतं, पण आता असणं महत्त्वाचं बनतं. आणि एक उद्भरमूर्ती ही प्रक्रिया आहे. आणि दिसणं बदलताच असणंही बदलतं. ज्ञान, कौशल्य आणि तीव्र तळमळ आत्मसात केल्यास आपण वर्षानुवर्ष पाळलेल्या भ्रामक धारणांतून मुक्त होतो. आणि मग आपली परिणामकारकता इतकी वाढते की आपण जणू जुन्या सवयीतून मुक्त होत आपण सीमोल्लंघन करत आहोत. आणि कधी कधी प्रक्रिया क्लेशकारी असते आणि बदल नेहमी मोठ्या हेतूने प्रेरित झालेला असला पाहिजे. पुढे आपल्याला काय साधायचं आहे याचा विचार करून आत्ता जागरूक झालेली इच्छा मागे सारायची तयारी असली पाहिजे. पण ही प्रक्रिया आनंद देते आणि आपल्या अस्तित्वाला हेतू आणि रचना देते. म्हणून सुखाची व्याख्या निदान काही प्रमाणात कशी करता येते आणि आपल्याला पुढे काय हवं आहे यासाठी आत्ता काय हवं आहे याचा त्याग करण्याची इच्छा आणि क्षमता म्हणजे सुख आहे. म्हणून ज्ञान म्हणजे काय व का, सवयी म्हणजे मधल्या आहेत, कौशल्य म्हणजे कसं करायचं आहे आणि तळमळ म्हणजे ती फक्त इच्छा आहे. म्हणून परिणामकारक सवयी या आपल्याला अशाच लागू शकतात. आणि परिपक्व बनण्याच्या पायऱ्या आहेत त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. 7 सवयी म्हणजे स्वतंत्र आणि तुकड्या तुकड्यांचा उत्तेजक फॉर्म्युला नाही. आणि विकासाच्या नैसर्गिक नियमांशी सुसंगत राहून व्यक्तिमत्व नक्कीच प्रभाव आणि नातेसंबंधातील परिणामकारकता वाढणारा हा एक वर्धिष्ण व एकसंध मार्ग आहे. आणि क्रमाक्रमाने ते आपल्याला पारावलंबाकडून स्वावलंबनाकडे आणि मग तिथून परस्परावलंबनाकडे एक सातत्याने प्रारब्ध करत असतात. आणि आयुष्य सुरुवातीला आपण पूर्णपणे परावलंबी असतो आणि इतरांकडून आपलं पालन पोषण रक्षण होतं. आणि पोषण नसतं तर आपण काही तास किंवा फार तर काही दिवसच जगलो असतो. आणि पुढच्या महिन्यांमध्ये आणि वर्षांमध्ये आपण अधिकाधिक स्वावलंबी बनत जातो. आणि शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मग हळूहळू आपण स्वतःची काळजी स्वतः घेण्यास समर्थ बनतो. आणि आपल्याला दिशा मिळते आणि आपण स्वावलंबी होतो. आपली वाट पुढे पुढे होत जाते आणि तसंच आपण प्रलब्ध होतो. आणि तसं आपल्याला निसर्गातील परवलंबत्वाचे अधिकाधिक भान येत जाते. आणि निसर्गावर आणि समाजावर नक्कीच नियंत्रण ठेवणारी एक पर्यावरणीय प्रणाली आहे. आणि आपल्या असंही लक्षात येतं की निसर्गाप्रमाणेच मानवी जीवनही परावलंबी आहे. आणि लहानपणापासून मोठेपणापर्यंतची आपली वाढ ही निसर्ग नियमानुसार होत असते. आणि या वाढीचे अनेक आयाम असतात. शारीरिकदृष्ट्या पूर्ण वाढ झाल्यावर तशीच भावनिक किंवा मानसिक प्रलब्धता आलीच असेल असे नाही. उलट पक्षी एखाद्या माणसाची शारीरिक परावलंबित्व म्हणजे त्याची मानसिक किंवा भावनिक वाढ पुरेशी झाली नाही असे होय. म्हणून अवलंबित्व या संकल्पनेत तू ही धारणा आहे. आणि तू काळजी माझी घे आणि तू माझ्या मदतीला धावून ये. तू माझ्यासाठी धावून आला नाहीस, मी तुला दोष देणार. आणि स्वावलंबना म्हणजे मीची धारणा आहे.
आणि मी हे करू शकतो, मीचा जबाबदार आहे आणि मी स्वावलंबी समर्थ आहे, मी निवड करू शकतो. म्हणून असे आपण मीपणाचं नक्कीच आपण घेऊन फिरत असतो. म्हणून मी शारीरिकदृष्ट्या परावलंबी अपंग असतो तर मला तुमच्या मदतीची गरज लागली नसती, आणि मी जर भावनिकदृष्ट्या परावलंबित असतो तर माझं मूल्य आणि सुरक्षेची भावना तुम्ही काय म्हणाल यावरच ठरली असती. म्हणून तुम्हाला मी आवडलं नसतो तर माझा आत्मघात झाला असता, आणि मी बौद्धिकदृष्ट्या परावलंबी असतो तर माझ्या वतीने तुम्हीच विचार करावा आणि माझ्या आयुष्यातले प्रश्न तुम्ही सोडवावेत असं मला वाटलं असतं. म्हणून मी शारीरिकदृष्ट्या स्वावलंबी असतो तर मी समर्थ असतो, मी मानसिकदृष्ट्या समर्थ असतो तर मी स्वतःचा विचार केला असता आणि दुर्बोधतेच्या एका पातळीवरून सुबोधतेच्या दुसऱ्या पातळीवर जाऊन शकलो असतो. म्हणून मित्रांनो, स्वावलंबी असण्यात स्वतःचं एक मोठं यश आहे, पण स्वावलंबन हे काही सर्वोच्च यश नाही. तरी देखील परंपरागत धारणांनी व स्वावलंबनाला जणू सिंहासनावर बसवलाय, आणि कितीतरी व्यक्तीचं आणि सामाजिक चळवळीचं स्वावलंबन हे जीवन ध्येय झालेलं आहे. आणि पुष्कळशा सेल्फ हेल्प पुस्तकात, नक्कीच प्रेरणादायी साहित्यात स्वावलंबनाला सर्वोच्च महत्त्व देण्यात आलं आहे. आणि त्यामुळे संवादाचं, संघभावनेचं आणि सहकार्याचं महत्त्व नक्कीच कमी झालंय. म्हणून पण सध्या स्वावलंबनाला दिलेलं अधिक महत्त्व ही एक प्रतिक्रियात्मक गोष्ट आहे, आणि परावलंबनातून या तत्वाचा अर्थ पुरेसा न समजल्यानं पुष्कळांना त्यात इतरांवर अवलंबून राहण्याचा वास येतो. आणि म्हणून आपल्याला लोक संसाराचा डाव अर्धवट सोडून जाताना दिसत आहेत, आणि मुलांना वाऱ्यावर सोडून जाताना दिसत आहेत, आणि सर्व प्रकारच्या कौटुंबिक सामाजिक जबाबदाऱ्यांकडे पाठ फिरवताना दिसतात, आणि सारं स्वावलंबन नावाच्या चुकीच्या संकल्पनेखाली करताना दिसत आहेत. म्हणून ओझी फेकून देण्याचा, मुक्त होण्याच्या व स्वतःचं मन मांडण्याचा आणि स्वतःच्या गोष्टी करण्याचा या प्रतिक्रियांमधून ठळसपणे समोर येतं ते लोकांच्या स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण नसणं, आणि हे खरं तर मूलभूत अवलंबित्व यासून यापासून पळून जाता येत नाही. कारण हे अवलंबन राहणं बाह्य नसून अंतर्गत असतं, आणि जर इतरांच्या कमकुवतेमुळे आपलं भावित विश्व उद्ध्वस्त होऊन देणं, आणि किंवा आपल्या नियंत्रणाबाहेरच्या प्रसंगांमुळे किंवा माणसांमुळे बळी गेल्याची भावना निर्माण होऊन देणं, आणि कधी कधी परिस्थितीत बदल घडवण्याची ही गरज असते. परंतु इतरांवर अवलंबून असण्यासाठी समस्या ही वैयक्तिक परिपक्वतेशी संबंधित असते, आणि बऱ्याचदा त्याचा बाह्य परिस्थितीची काही संबंध नसतो. आणि अगदी चांगल्या परिस्थितीतही अपरिपक्वता असू शकते किंवा अवलंबित्वतेही असू शकतं. म्हणून चारित्र्यातील स्वयंसंपूर्णता ही आपल्यावर कुणी कृती करण्याऐवजी स्वतःला काही कृती करण्याची ऊर्जा देते, आणि ही स्वयंपूर्णता आपल्याला इतर व्यक्ती आणि परिस्थिती यांच्यावर अवलंबनापासून मुक्त करते, आणि हे एक मौल्यवान मुक्त करणारे ध्येय आहे. पण परिणामकारक जीवनाचं हे अंतिम ध्येय मात्र नव्हे. स्वतंत्र आणि मुक्त विचार हे नक्कीच परावलंबनासाठी नक्कीच साजेशा नाही, आणि ज्यांना परावलंबन ही संकल्पना कृतीत आणायला जमत नाही असे लोक वैयक्तिकरित्या चांगले उत्पादक असतीलही, पण ते चांगले नेते, संघनायक किंवा संघातील उत्तम सदस्य असणार नाही. म्हणून विवाह, कुटुंब किंवा संस्था यांच्या आवश्यकतेतून, इथल्या परस्पर सहकार्याच्या गरजेतून ते आलेले नसतात. आणि नैसर्गिक मानवी जीवन हेच मुळी परावलंबी आहे, आणि पूर्णतः स्वतंत्र राहून केवळ एकट्याच्या जीवावर अधिकाधिक परिणामकारकता साध्य करणं म्हणजे गोल्फच्या दांडूचा वापर करून टेनिस खेळण्यासारखा आहे, आणि खरं तर ही हत्यार मुळीच उपयोगाचं नाही. म्हणून परावलंबन ही मात्र एक प्रलब्ध आणि पुढारलेली संकल्पना आहे, आणि मी जर शारीरिकदृष्ट्या परावलंबी असतो तर मग मी स्वयंपूर्ण नक्की सक्षम असतो. पण मी स्वतंत्रपणे कितीही उत्कृष्ट असलो तरी मी एकटा जे करू शकतो त्यापेक्षा कित्येक पट परिणामकारकतामानेही आणि तुम्ही मिळून एकत्र आल्यास साध्य होऊ शकते. म्हणून मी जर भावनिकदृष्ट्या प्रलंबित असेन तर मला स्वतःची किंमत आतूनच कळते, पण त्याच वेळी मला प्रेमाच्या गरजेची, प्रेम देण्याची आणि इतरांकडून प्रेम घेण्याच्या गरजेतूनही जाणीव असते. म्हणून बौद्धिकदृष्ट्या परावलंबी असेन तर माझ्याबरोबर इतरांच्याही उत्कृष्ट विचारांची गरज मला आहे याची मुळातच जाणीव असते. म्हणून मित्रांनो, प्रत्येकाला प्रत्येकाची गरज पडत असते, आणि म्हणून ती गरज आपण साध्य केली पाहिजे. म्हणून 7वी सवय ही पुनर्नवीकरणाची सवय आहे, आणि जीवनाच्या 4 मूलभूत आयामांचा सातत्यपूर्ण आणि संतुलित पुनर्नवीकरणाची सवय ही 7वी सवय ही इतर सवयींना वेढून राहते. आणि जेव्हा तुम्ही अधिकाधिक उच्च प्रलब्धतावर जाता तेव्हा 7वी सवय तुम्हाला उचलून वर नेणारी आणि विकासाचे एक उधळमुखी चक्र निर्माण करणारी आणि सतत सुधारण्याची ही सवय असते. आणि पुढच्या पानावर नक्कीच तुम्हाला हे ऐकायला मिळेल की तुम्हाला चांगल्या गोष्टी या शिकायला मिळतील, आणि त्यानुसार तुम्ही भरपूर काही गोष्टी या नक्कीच मान्यही कराल. म्हणून मित्रांनो, परिणामकारकता म्हणजे काय? आता तुम्ही या सवयी या जवळ परिणामकारकतेच्या सवयी आहेत, आणि त्या तुमच्या नक्कीच नशिबी असतील तर तुम्ही त्या लावून घेत शिकता, आणि त्या सवयी शिकता तेव्हा तुम्हाला फक्त तुमच्यामध्ये जी कमतरता आहे
ती कमतरता दिसते आणि ती कमतरता कशी सुधारायची, यामध्ये बदल कसे करायचे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत. आणि ते बदल तुम्ही जाणून घेऊन शिकायला लागला तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी या नक्कीच समजायला लागतील. आणि त्या गोष्टी एकदा तुम्हाला समजायला लागल्या की मग भरपूर काही गोष्टी तुमच्या आयुष्यात हे नवीन निर्माण व्हायला लागतील आणि नवीन गोष्टी तुम्ही समजून घ्यायला सुद्धा लागाल. म्हणून मित्रांनो, एक फक्त तुम्ही जीवनामध्ये साध्य करू शकता की तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवू शकता. आणि स्वामींवर जो व्यक्ती विश्वास ठेवतो तो व्यक्ती भरपूर काही आयुष्यामध्ये मिळवत असतो आणि भरपूर काही गोष्टी त्याच्या मार्गाने चांगल्या होत असतात आणि तो सर्वांच्या मार्गावर नक्कीच चांगल्या गोष्टी निर्माण करूही शकतो. म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये जर स्वामी भक्त येत असेल आणि तुम्हाला स्वामी भक्त मिळत असतील तर तुम्ही खूप नशिबान आहेत. कारण स्वामी स्वतः तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी तत्पर आहेत आणि स्वामी तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी हे मागून ढकलत आहेत आणि तुम्हाला प्रेरणा देत आहेत. म्हणून फक्त स्वामींची प्रेरणा तुम्ही समजून घ्यायची आहे आणि स्वामी तुम्हाला काय सांगू इच्छित आहे हे तुम्ही जाणून घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही ते जाणून घेत नाही तेव्हा तुम्हाला स्वामींची शक्तीही कळणार नाही आणि स्वामी कसे आहेत आणि कसे आपण स्वामींशी वागले पाहिजे हे तुम्हाला कळू शकणार नाही. म्हणून ते कळण्यासाठी फक्त तुमच्याकडे चांगलं मन असावं लागतं आणि चांगलं मन असलं की तुम्हाला भरपूर काही गोष्टी या अगोदरच मिळत असतात आणि त्या अगोदरच तुम्हाला समजूनही जातात. कारण तुमच्याकडे चांगलं मन असलं की तुम्हाला चांगली माणसंही मिळतच जातात आणि प्रत्येक माणसाला या चांगल्या मनाची माणसं मिळणं हे देखील भाग्याची गोष्ट आहे. आणि ती भाग्याची गोष्ट आपल्याला फक्त स्वामींच्या दर्शनाने आणि स्वामींच्या नक्कीच चांगल्या कृतीने मिळू शकते. आणि ती कृती फक्त आपण मनापासून केली पाहिजे आणि मनापासून ती कृती केल्याने आपल्यालाही स्वामी मनापासून चांगले आशीर्वाद देतात. आणि स्वामींना आपण नक्कीच आतुरतेने जेव्हा हाक घालतो तेव्हा स्वामी आपल्या मदतीसाठी नक्कीच येतात. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.